म्हणजे उगाच मला हवेत बोलत नाही, व्यवस्थित प्रूफ सकट सगळं सांगणार आहे. आणि हे काय कोणाच्या बापाचं नाही बरं का, म्हणजे कुणबी आमचंच आहे, ओबीसी आहे, पहिल्यापासूनच आहे, 90पासून आहे. पण आत्ता या नोंदी आल्यात आणि आत्ता तरी लोकांना फायदा मिळू दे, त्यासाठी व्हिडिओ करतोय. त्यामुळे व्हिडिओ आपल्या सगळ्या भावकीत-बिवकीत गावात लोकांना शेअर करा. आणि हे काय कोणाच्या विरोधात नाही आहे, ठीक आहे. हे काय लोकशाहीच आहे आणि कुणी म्हणायचं नाही की आमच्यात यायचं नाही किंवा यावं नाही. हे कुणाच्या बापाचं नाही, ठीक आहे. ह्याच्यात आहे ते ह्याच्यात आहे आणि नोंद आहे ती आहे आणि कुणबी निघतोय तर निघतोय. हे काय कुणाचं हे नाही, जहागीरदारी नव्हे असा विषय. म्हणजे कडक का भाषेत बोलतोय, पण काय तर मला बरेच जण म्हणतात की अरे हे अशामुळे काय होणार, ओबीसी वर्सेस मराठा आहे. अरे काय होणार, इथनं मागं मराठ्यांच्या वाटणीचं 30 वर्ष बाकीच्यांनी खाल्लं. आता कुणाचं नाव घेत नाही मी, त्यांनी खाल्लं किंवा मराठ्यांना नाही मिळालं, याला जबाबदार कोण? हां, आता तर मिळते, मिळू दे की. आता यूज होऊ दे, आता फायदा होतोय, करू देत की फायदा. त्यामुळे व्हिडिओ शेअर करा. वेलकम टू चॅनेल. आणि परत विषय कुणबीचाच. म्हणजे आता मला परत फोन आल्यात आणि त्या व्हिडिओवर कमेंट पण आल्यात. कुणबी दाखला कसा काढायचा, थोडं अजून मुद्देसूदपणे थोडक्यात सांगा. किंवा आमच्या ह्यांचं नाव वेगळं आहे आणि माझं नाव वेगळं आहे, नावात मिसमॅच आहे, तर मग कसं? तर म्हणजे असं बरेच प्रश्न आहेत. तर त्या प्रश्नांची सगळी वन बाय वन उत्तरं काढणार आहे. आणि आणि मेन म्हणजे अजून पण पुढचा प्रश्न आहे की आता पोलीस भरतीचे पण मित्र आहेत काय काय पोलीस भरती करणार, तर ती पण मला म्हणाले की आता कुणबीतनं दाखला काढून भरू फॉर्म की मराठा जे 10% आहे मिळाले नवीन, EWS नव्हं, जे नवीन मिळाले ते, तर त्यातनं भरू. तर त्याच्यावर पण एक दुसरा व्हिडिओ येईल, ठीक आहे, स्पेशल येईल. का तर ह्याच्यात काय ते होणार नाही. ह्यात आपण कुणबीबद्दल बोलणार आहे, का तर त्या व्हिडिओवर कमेंट वगैरे आल्यात बऱ्याच आणि लोकांना पण म्हणजे शंका निर्माण झाल्यात. तर ते काय आहे नेमकं आणि कसा कसा दाखला काढायचा तर ते सांगतो आधी, ते सांगतो. आणि मेन म्हणजे थोड्या वेळानं इकडली स्क्रीन बंद होईल, म्हणजे मी बाजूला जाईल आणि पूर्ण स्क्रीन येईल कॅमेऱ्यावर, ठीक आहे. तर आपण चालू करतो आता. आणि मेन म्हणजे फुल डिटेल सांगणार आहे आणि पेपरवर आपण सांगणार आहे. तर मेन म्हणजे ह्यात पाहिजे असं की मेन म्हणजे तुमचं PDF-मध्ये नाव पाहिजे. म्हणजे ह्या PDF काहीतरी मी कोल्हापुरात असताना चालते, म्हणजे जानेवारीच्या किंवा डिसेंबरच्या लास्ट वीकमध्ये काहीतरी PDF आल्या किंवा जानेवारीच्या स्टार्टिंगला. आणि त्या PDF-मध्ये तुमचं कुणाचं तरी ते नाव असायला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे तुमच्या आधीच्या पिढीतलं कुणाचं तरी आजोबांचा भाऊ किंवा आजोबांचा चुलता असं किंवा पंजोबांचा भाऊ असं कोण पण, म्हणजे ते रिलेशनमधनं पाहिजे, ठीक आहे. आणि ते कसं बघायचं किंवा ते PDF तुम्हाला कुठं आहे ते पण सांगतो. तुमचा जिल्हा असेल ना, जिल्हाचं डिस्ट्रिक्टची वेबसाईट असते. आता सध्या जसं कोल्हापूरचा एक्झाम्पल देतो, कोल्हापूर.gov नावाची वेबसाईट आहे. तर कोल्हापूरकरांचं सगळ्यांना त्यावर आहे. समजा सांगली आहे तर सांगली.gov.in इथं जावा. आणि कुणबी मराठा अभिलेख म्हणून एक असं आहे बघा. तर इथं का नाही तुमचं तालुका आणि ते तालुका बघा. लेट सपोज आपण कागलचं एक्झाम्पल घ्या, तर महसूल विभाग आणि इथं ते गावानुसार सगळ्या त्या PDF असतात. काय काय लोड होतात, काय काय नाही लोड होत. तर हे असं आहे बघा. किंवा ह्या WhatsAppला पण PDF असतील. मी डायरेक्ट मी तुम्हाला सांगालो की हे समजा तुमच्याकडे नसलं तर इथं जाऊन बघा. हे बघा, हे कागलचं सगळं आलं. ह्या आहेत ना, ह्या PDFच केलेल्या. आणि म्हणजे ह्यांचं जे आता पुढं कोण आहेत म्हणजे ह्यांच्या रिलेटिव्ह, तर ह्यांना दाखला ते मिळणार आहे कुणबी. लेट सपोज आमचं कसं आहे, आमच्या 3 नोंदी या PDF-मध्ये आहे. जसं की आमचा आजोबांचा भाऊ शंकर बाळकू, त्यानंतर अजून एक आजोबा दिनकर बाळकू आणि स्वतः बाळकू, म्हणजे स्वतः पंजोबाच्या तिघांच्या 3 नोंदी आहेत त्या PDF-मध्ये. आणि एका नोंदीवरून पण बाकीचे सगळे दाखल निघतात, काय अडचण नाही. पण ते नाव पाहिजे, ठीक आहे. मेन नाव असेल तर ते सोपं होतं अजून, म्हणजे पटापट निघते जरा, ठीक आहे. आणि आम्ही जी प्रोसेस काढली ती ह्याच्या आधी केलेला आहे, म्हणजे ह्या ज्या PDF आल्या ना ह्याच्या आधी, त्यामुळे आम्हाला सगळं डिटेल माहीत आहे नेमकं कसं कसं काय काय लागते किंवा काय असं आहे. आणि आता पण मी सकाळीच एका ई-सेवाल्यांना फोन केला होता, ठीक आहे. फोनचं पण रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकू येईल. तर त्यांनी काय सांगितलं नेमकं ते सांगतो. की त्यांनी सांगितलं की प्रोसेस काय बदललेली नाही, प्रोसेस आहे तीच आहे. फक्त थोडा रेट कमी झाला आहे. अधिकारी थोडे पैसे कमी मागतात सिग्नेचर वगैरेला, किंवा मध्ये जे लूप होल आहेत ते थोडं कमी झाले आहेत, त्यामुळं थोडा खर्च आता कमी येतो आधीच्यापेक्षा. कुणबी कसा काढायचा हे बघणार आहे आणि 2024मध्ये कसा काढायचा ते बघणार आहे, ठीक आहे. मार्च 2024मध्ये सेम प्रोसेस आहे, थोडा काय अडचण नाही, पण अजून डिटेल अगदी योग्य पद्धतीने सांगणार कसा काढायचा, ठीक आहे. आणि ते पण कधी मार्च 2024मध्ये. आणि मी ह्याच्या आधीच म्हणजे सकाळी जे आमचे आहेत जवळजवळ 4 ते 5 जण ई-सेवावाले आहेत, तर त्यातले जे एक म्हणजे जास्त खात्री आहे त्यांना फोन करून सकाळी विचारलं की काय काय विषय आहे किंवा काय प्रोसेस आहे, तर त्यानुसार आपण सांगतोय. पहिल्यांदा म्हणजे नोंद PDF-मध्ये पाहिजे, तुम्हाला सांगितलं तसं. ह्या वेबसाईटवर तुमचं हे नाव पाहिजे. तर ही फक्त कोल्हापूरची वेबसाईट तुम्हाला एक्झाम्पल दाखवली. आता तुम्ही महाराष्ट्रातून कुठल्या जिल्ह्यात नाही बघा आणि तुमच्या जिल्ह्याची वेबसाईट बघा, ठीक आहे. तर तिथं हे पाहिजे त्या वेबसाईटवर, किंवा त्या WhatsAppवरती PDF असतील. आता हे आता लोड होत नाही बघा वेबसाईट. इथं वायफाय एकदम 10 MB/s आहे, पण तरी पण लोड होत नाही. हे झालं. तर असं बघा, हे तुमच्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर, ठीक आहे. करवीर, गगनबावडा कुठला तालुका आहे ती बघा, ठीक आहे. आणि त्यात कुठं नाव आहे बघा. ते नाव असलं की आता पुढचं सांगतो काय. नाव असलं की पुढं काय आहे, तर पहिला पॉईंट काय, नोंद PDF-मध्ये पाहिजे. ह्या आता त्याच वेबसाईटमधल्या PDF पण करून टाकलेलं बघा WhatsAppवर. तर त्या नोंद ते PDF-मध्ये नोंद पाहिजे तुमची, ठीक आहे. तुमच्या आणि तुमचं जे नाव आहे ते आधीचं कुणाचं तरी आजोबाचं, पंजांचं,
पंजाच्या भावाचं, बहिणीचं, असं कुणाचं असेल ते, ठीक आहे. त्यानंतर दुसरी पॉईंट काय आहे, तुमचं आणि PDF असणाऱ्या व्यक्तीचं नातं कसं जुळतं आहे. म्हणजे आपण इथं याला काय म्हणतो, ह्यालाच आपण वंशावळ म्हणतो आहे, ठीक आहे. तर ही वंशावळ का काढायची, म्हणजे कळते की आपण कोण आहे आणि आपलं कुणाची नोंद आहे. जसं की आता आमचं हे बघा बाळकू पाटील, ठीक आहे. तर ह्यानंतर ह्यांची पण नोंद आहे त्या PDF आणि शंकर जे आमच्या आजोबांचं भाव आहेत, ठीक आहे, ह्यांची पण नोंद आहे आणि आजोबांचा एक दुसरा भाऊ संतराम, तर त्यांची पण नोंद आहे, ठीक आहे. आणि मी इकडं खाली विश्वजित, आमचा पप्पा कृष्णात यांचं वडील संभाजी आणि संभाजींचा भाऊ कुणबी शंकर आणि संतराम, या दोघांची नोंद आहे. प्लस संभाजींचं वडील बाळकू पाटील यांची पण नोंद आहे. त्यामुळं अशी आमची नोंद आहे. आणि हे डायग्राम काढला ना तर ते ई-सेवावाल्यांना नेमकं कळते की आता कुणाची डॉक्युमेंट जोडायची, का तर ह्यांची नोंद मिळाली आपल्याला, ठीक आहे. ह्यानंतर बाबा विश्वजितचं आणि ह्यांचं नातं कसं आहे हे तर दाखवायला पाहिजे ना. असं नाही की ह्यांची नोंद गावल्या म्हणजे अजून गल्लीतला कोणता आहे त्याच्या कुणबी दाखला काढा, तर त्याचा आणि ह्यांचं संबंध काय, तर हे पाहिजे ना. तर आता हे शंकरांचं भाऊ संभाजी आणि संभाजींचा मुलगा कृष्णाचा मुलगा विश्वजित, तर ह्यांचं असंही वंशावळ काढली की तुम्हाला ते पुढं कोणकोणती कागदपत्रं लागतात ते हे महाई सेवा केंद्र सांगते. त्यानंतर काय करा, हे वंशावळ काढली की तुम्हाला आयडिया येईल बाबा, हे प्रत्येकानं असं काढाच, प्रत्येकानं म्हणजे कळेल तुम्हाला कुठं नोंद कुणाची येईल, काय विषय आहे देऊ, ठीक आहे. आता बरीच जण म्हणतात तिथं नावं काहीतरी म्हणजे चुकाचुकी आहे किंवा आडनाव असंच आहे, वेगळं आहे, किंवा नावात काहीतरी थोडा छोटा मोठा बदल आहे. तर तुम्हाला माहिती आहे ना ते नाव तुमचंच आहे, तर काय अडचण नाही. ई-सेवावाले तुम्हाला सांगतील की ह्यासाठी म्हणजे ते प्रूव्ह करायसाठी अजून कोणती कागदपत्रं लागतील, जसं की शाळेचा दाखला कुठं लागतील, किंवा अजून 7-12 कुठं लागेल, किंवा अजून शाळा सोडल्याचा दाखला लागेल, मृत्यूचा दाखला लागेल. तर हे ते ई-सेवावाले सांगतील, म्हणजे तुमची जी कागदपत्रं आहेत ना ते बघून प्रत्यक्ष सांगतील. मी माझं तुम्हाला एक्झाम्पल द्यायला लागलो आहे, असं आहे. त्यामुळे मला पण बरेच जण प्रत्येकजण म्हणतात तर लिस्ट सांगते काय काय लागणार. लिस्ट म्हणजे तुमचं काय तुमच्याकडे अवेलेबल आहे आणि तुमच्या कोणत्या व्यक्तीचं ते नोंद गावल्या सापडल्या, ठीक आहे. तर त्यावरती ठरणार की कोणकोणती कागदपत्रं जोडायची. जसं की आता आमचं बाळकू पाटील आणि संभाजी हे आता आता मला काय काय जोडायला लागलं सांगतो. शंकर ह्यांचा मृत्यूचा दाखला, त्यानंतर संभाजींचा मृत्यूचा दाखला, त्यानंतर कृष्णात ह्यांचा शाळेचा दाखला, त्यानंतर कृष्णात ह्यांचा मुलगा विश्वजित ह्याचा शाळेचा दाखला, बाकीचे काय काय लागलं ते असं आहे ते. आता हे आम्हाला काय संतराम किंवा दिनकर ह्यांच्या काही म्हणजे आम्ही यांची काही डॉक्युमेंट काढले नाहीत, का तर आम्ही नोंद कुणाची जोडल्या, शंकर यांची जोडल्या, किंवा असा विषय आहे. त्यामुळे ती ज्यांच्या पण नोंद जोडते ना त्यांचं आणि माझं काय रिलेशन आहे अशी ती डॉक्युमेंट लागतात. त्यामुळे बरेच जण मला म्हणतात की अजून ह्यांचं नाव आहे, मग ह्याला डॉक्युमेंट हे काय काय पाहिजेत, ती काय पाहिजेत, तुझं कसं हे डॉक्युमेंट होतं, त्यावर कसं निघालं, आमचं का निघणं, असं म्हणजे काय पण लोक विचारायला. त्यामुळे पूर्ण मी क्लिअर आता केलं आहे तुमची नोंद कुणाची आहे आणि तुम्ही कोण आहे, ठीक आहे, कुठं आहे. तर ही मधली अशी डॉक्युमेंट पूर्ण ती दाखवायला लागतात की ह्या म्हणजे ज्यांची नोंद सापडल्या त्यांचा आणि ज्याचा दाखला काढायचा त्याचं ह्याचं रिलेशन कसं काय, आणि मग ह्याचा एक कुणबी दाखला निघतो आहे. अशी प्रोसेस आहे आणि तीच फक्त आपल्याला माहीत नाही आणि मी हे सांगायचं काम करतो आहे. त्यामुळे तुमचे जे बरेच मित्र आहेत किंवा काका बिका आहेत त्यांना माहीत नाही, तर हे व्हिडिओ त्यांना पाठवा, नेमकं कळेल की नेमका विषय काय चालला आहे, किंवा घरातल्या घरात काय चाललं आहे आपलं, नोंद कुणाची आणि आपण काय करायला आलो आहे, कुठं कागदपत्र जोडायला आलो आहे, कुणाचं काय कुणाला माहीत नाही, आणि काय पण लोक गावातनं अफवा व्हायला लागतात, असा विषय. आता त्यानंतर तुम्ही काय केला, हे गेला आहे महाई सेवा केंद्रात गेलात की तुम्हाला अजून डिटेल ते सांगतील काय काय कागदपत्र पाहिजेत किंवा काय, ठीक आहे, डिटेल माहिती सांगतील, अजून कुठली कागदपत्र लागतात ते पण सांगतील, आणि पैसे पण किती तुम्हाला द्यायला लागणार ते पण सांगतील. रेट व्हॅरी करतो आहे, कोण जास्त घेते कोण कमी घेते, इथं काय मी तर काय बोलू शकत नाही, ठीक आहे. तर ही लिस्ट देतील, म्हणजे जसं की हीच लिस्ट असेल, कुणाला शाळेचा दाखला पाहिजे, कुणाला मृत्यूचा दाखला पाहिजे, हीच लिस्ट असेल. त्यामुळे ती लिस्ट गोळा करा, ती लिस्ट सगळी कागदपत्र काढा, आणि ह्यासाठी ही लिस्टमधली कागदपत्र काढायसाठी पण तुम्हाला तहसीलमधल्या ते सेतू कार्यालयात जायला लागेल. तिथं तुम्हाला ती कागदपत्र थोडी मिळतील, थोडी कुठल्या गावातल्या शाळेत मिळतील, समजा मृत्यूचा दाखला वगैरे असेल तर, ठीक आहे. ती लिस्ट तुम्ही कागदपत्र गोळा केली, लिस्टमधली कागद सगळी की परत महाई सेवा केंद्रात जाऊन ती जमा करा, ठीक आहे. त्यानंतर ती महाई सेवा केंद्रवाली काय करतात, ती स्कॅन करून तो दाखला सोडतात, म्हणजे त्यांच्या भाषेत सांगायचं तर ती दाखला सोडतात आणि एका महिन्याभरात तो दाखला मिळेल, ठीक आहे. इथं काय करायचं, तुम्ही फक्त वेळोवेळी जी लागेल ते पुरावे सादर करा मागितलं तर, ठीक आहे. जसं की आता आमचं कोल्हापूरचं एक्झाम्पल सांगतो, आणि की आता आमचं जे इथं घ्या, तर जसं की इथं मी आहे, प्रोसेस कशी आहे बघा, मी आहे इथं, मी लिस्ट घेऊन गेलो, ही सगळी कागदपत्र घेऊन गेलो, महाई सेवा केंद्रात जमा केलं, महाई सेवा केंद्र स्कॅन करते, त्यानंतर ते स्कॅन केलेलं की ती तहसीलदार कार्यालयात जाते ती कागदपत्र सगळे, ठीक आहे, स्कॅन होऊन. त्यानंतर ती तहसीलदार जे असतात किंवा तिथं जे म्हणजे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ज्यांच्याकडे असते ते हे स्क्रुटिनी करतात, चेक करतात आणि ते दाखला पुढं पास करतात. आणि इथं फायनल विथ नाही बरं का, तर इथून प्रांताधिकारी कार्यालयात जाते, म्हणजे महाराष्ट्रात तर आपली अशी प्रोसेस आहे, तहसीलच्या पुढं पण जाते, प्रांताधिकारी यांच्याकडे जाते, कलेक्टर यांच्याकडे जात नाही, त्यामुळे प्रांताधिकारी त्यांच्याकडे जाते, आणि परत हे स्क्रुटिनी करतात, हे चेक करतात की बाबा सगळं आहे का ओके,
आणि अजून म्हणजे मी स्वतः इथं प्रांतांच्या समोर जाऊन चेक केलेला आहे. का तर कोल्हापूरमध्ये म्हणजे कोल्हापूरच्या करवीरसाठी तर तशी प्रोसेस आहे. जे प्रांताधिकारी आहेत कोण ते पण सांगतो, धार्मिक म्हणून नाहीत, ठीक आहे. धार्मिक सर म्हणून नाहीत, तर धार्मिक, ठीक आहे. तर धार्मिक सर म्हणून नाहीत ना, हे प्रांत आहेत. तर ह्यांच्या पुढं जाऊन म्हणजे ह्यांची अशी प्रोसेस आहे की ह्यांच्या पुढं जाऊन आपण ते सगळं चेक करायचं. म्हणजे माझं रिलेशन कसं आहे, जसं की हा दाखला आहे ना, यो मॅप काढला, याला वंशाळ म्हणतात. हे मी तिथंच काढून त्यांना दाखवलेलं की मी इथं आहे आणि आमच्या ह्यांची नोंद आहे. तर याचं त्यांना सगळं व्यवस्थित सांगितलं की तर ते शेवटची साईन हेच मारतात. म्हणजे थंब लावायचा असतो इथं. हे थंब लावला की 2 दिवसात दाखला परत आपलं जे सेवा केंद्रात तुमचा जो एजंट आहे त्यांच्या त्या आय डीला येतं इथे. म्हणजे ज्या आय डीवरनं त्यांनी तो दाखला सोडला आहे की नाही, सगळी कागदपत्र जी सोडल्यात स्कॅन करून इथं, तो दाखला परत त्यांच्या म्हणजे तिथं त्या आय डीलाच तो दाखला येतो आहे कुणबी. आणि तो दाखला आला की तो परत ते तुम्हाला आपल्याला पाठवतात, ती PDF आणि प्रिंट मारून पाठवतात. तर असा हे कुणबीचा दाखला व्यवस्थित मिळतो आहे, ठीक आहे. मग आता पैसे कोण कोण खाते बघा इथं, ते पण सांगतो लागलं थोडक्यात सांगतो. इथं कुणाला मला एकाला वैयक्तिक जबाबदार धरायचं नाही. तर काही पैसे इथं ई सेवा केंद्र पण घेतात. काही ठिकाणी आता या अधिकाऱ्यांच्या बोलणं काय डायरेक्ट ओके नाही, ठीक आहे. त्यामुळे इथं मध्ये पण काय स्टेप असतात. तर इथं पण कोण कोण काय करते, ठीक आहे. किंवा अजून कोण कोण काय करते ते बघा. तुम्हाला डायरेक्ट प्रोसेस सांगितली, त्यामुळे तुम्हाला कळलं जाता पुढं तुम्ही गेल्यावर की कोणी किती पैसे खातात ते. ह्यातल्या एकावर आपण धरू शकत नाही की कोणी पैसे खात नाही कोणी नाही. पण कोल्हापूरचं सांगतो प्रांत म्हणजे करवीरचं माझी स्टोरी. इथं प्रांतांनी काही पैसे घेतलेले नाही, डायरेक्ट सांगतो. यांचा व्हिडिओ पण आहे माझ्या, काय अडचण नाही. आणि हिने मला दिल्लीला येताना शुभेच्छा पण दिल्या. तर हिने काही 1 रुपया घेतलेला नाही. बाकीचं इथनं मागच ज्या प्रोसेस आहेत ना ह्यातच पैसे जातात. आणि ते डॉक्युमेंट जे तुम्हाला सांगितले ना लिस्ट काढाय, तर त्यासाठीच काय काय पैसे जातात. आता किती जातात ते तुमच्यावर आहे, तुम्ही किती कसं काम करताय ते आणि किती ताकद लावताय ते, तर त्यावर आहे ते. आणि त्यानुसार तुम्हाला तो खर्च येणार, असा विषय आहे. तर अशी प्रोसेस आहे. थोडी किचकट आहे थोडा, पण PDF तर अजून ते सोपं झालं काम. आणि असं लोकांनी ह्याच्या बोललं पाहिजे या कुणबीवर, तर ते अजून पब्लिक होणार आहे आणि लोकांना हे साधं सोपं वाटणार आहे. नाहीतर सगळे म्हणजे कुणबी म्हणजे टाबू झाला आहे. म्हणजे ह्या कुणी बोलायचं, कसं बोलायचं, आणि लोकांना काहीच माहिती नाही. कोण पण काय पण उठवतो आहे, पैसे किती पण कोण पण मागतो आहे, कुठनं दाखला कसा जातो हे कुणाला माहीत नाही, काय नेमकी प्रोसेस आहे ते माहीत नाही. आणि ह्याच्या आधी प्रोसेस काय होती माहिती आहे काय, तर एक सर्कल चौकशी म्हणून एक व्हायची, ठीक आहे. सर्कल चौकशी, तर ही सर्कल चौकशी बंद केली आहे, ठीक आहे. ही बंद केली आहे सर्कल चौकशी. त्यामुळे अजून नाहीतर काय व्हायचं, आधी ह्या सर्कललाच अजून 5,000 द्यायला लागायचं. 5,000 10,000 ही सर्कलच मागायची कुणबी एक दाखला काढायसाठी. सर्कल चौकशी म्हणजे काय असायचं, ही सगळे आपण जी कागदपत्र दाखवल्यात ती ओरिजिनल आहेत का हे सर्कल चौकशी करायला. म्हणजे काय काय सर्कलच इतकं पैसे मागायचे, 5,000 दे 10,000 दे, जो कुणबी दाखला काढतोय ना त्याच्याकडे. पण हे बंदच केले. त्यामुळं हे चांगलं केले. आणि ही प्रोसेस अशी आहे, तुम्हाला थोडक्यात सांगितलं आहे. मी येत आहे, ठीक आहे. इथून मी जाणार महाई सेवा केंद्राची डॉक्युमेंट सगळे घेऊन. त्यानंतर माझा दाखला जाणार तहसील कार्यालयात, तिथून चेक झाला की तो जाणार प्रांताधिकारी कार्यालयात. तिथून प्रांताधिकाऱ्यांनी थंब लावला की तो येणार महाई सेवा केंद्रात आपल्या परत. आणि महाई सेवा केंद्र आपल्याला तो दाखला पाठवणार. त्यानंतर तुम्ही जो कुठं जिथं पाहिजे तिथं जोडू शकता इथं, म्हणजे जिथं नोकरीसाठी किंवा पॉलिटिकलसाठी किंवा अजून कशासाठी, ठीक आहे. तर अशी प्रोसेस आहे. आणि आय होप की ह्यातनंतर आता तुम्हाला सगळी माहिती मिळाली असेल, ठीक आहे. तरी पण काय माहिती म्हणजे अजून पाहिजे असेल तर व्हिडिओ परत एकदा बघा, शिस्तात बघा, तुम्हाला व्यवस्थित माहिती कळेल. तर अशा पद्धतीनं हा पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित कुणबीवर सांगितला आहे. आणि ज्यांना काढायला त्यांनी काढू शकता, ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना. आणि अजून एक व्हिडिओ म्हणजे ते सांगितलं तसं की आता इथून पुढं म्हणजे मराठ्यातनं भरायचा की कुणबीतनं भरायचा, तर शक्यता ह्याचं आन्सर आहे की कुणबी दाखला जर नोंद आहे तर दाखला ती नोंद काढा, ठीक आहे. पण हे अजून कसं अगदी पद्धतशीर आन्सर आहे किंवा ते मी आता म्हणजे iPadवर सांगणार आहे. त्यासाठी नवीन व्हिडिओ येईल. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, नक्की शेअर करा. का तर ज्यांच्याकडे नोंदी आहेत ती दाखला काढू द्यात आणि ती फायदा घेऊ द्यात, ती मोठी होऊ द्यात, ठीक आहे. आणि ती मोठी होण्यामागं बाबा म्हणू देत की बाबा येणं आम्हाला पाठवलेलं, येणं आम्हाला माहिती दिली. तर त्यामुळे व्हिडिओ तुम्ही पण शेअर करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.